वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 3 दिवसात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या सध्या सततच्या नापिकीमुळे आणि शेतमालाला न मिळणाऱ्या हमीभावामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावलंय। त्यातच शेतमालाला हमीभाव सुद्धा मिळत नसल्या कारणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी घोषणा केलेल्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी अद्यापही केली नाही। त्यामुळे देशोधडीला लागलेला आणि कर्जामध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या हाच एक पर्याय निवडलाय। यातच कर्जबाजारीपणामुळे वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या 3 दिवसात 3 आत्महत्या झाल्या असून त्यामध्ये 2 शेतकऱ्यांचा समावेश आहे। 3 दिवस अगोदर नामदेव कडूजी गायकवाड राहणार शेगाव खुर्द वय 65 वर्ष यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतामध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती। ही घटना ताजी असतानाच आज दिनांक 1 सप्टेंबर 2025 ला शेगाव येथील शेतकरी राजू तुळशीराम देवतळे वय वर्ष 44 यांनी सुद्धा विहिरीमध्ये उडी घेत जीवनयात्रा संपवली आहे। राजू देवतळे हा प्राप्त माहितीनुसार कॅन्सर या आजाराने ग्रस्त होता आणि घरची परिस्थिती नाजूक असून शेतीमध्ये सुद्धा उत्पन्न होत नसल्या कारणाने कर्जात बुडाले असल्या कारणाने त्यांनी सुद्धा जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा। 3 दिवसात शेतकऱ्यांच्या अशा झालेल्या 2 आत्महत्यांमुळे परिसरात मात्र हळहळ व्यक्त होतीये। तरी सुद्धा मायबाप सरकार शेतकऱ्याविषयी घाम फुटत नाही हेच नवले। तसेच 2 दिवस आधी शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हाळ्या गावातील 17 वर्षीय 12वी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी समीर दयाराम बुरडकर यांनी सुद्धा स्वतःच्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती। दरम्यान आज विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शेगाव पोलिसांनी मोक्का पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवलाय आणि 3ही घटनेचा तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंग यादव यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, चंद्रपूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.